मार्केटमध्ये सकाळपासून गोलानी मार्केटचे एवढे फोन फुटवाले गोलानी मार्केटचे काय आलं गोलानी वास्तविक पत्रकार बंधूंना असं वाटतोय की तुमची सत्ता आणि तुम्ही आंदोलन करताय वास्तविक आम्ही आंदोलन नाही करताय। आमची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या नेत्यांची आम्हाला शिकवण तशी आहे की वेळोवर जेव्हा तुमच्या जनतेचे प्रश्न असतील त्यांच्यासाठी तुम्हाला आवाज उठवणं हे गरजेचे आहे। त्यासाठी आम्ही उठवत आहे जनतेसाठी, ज्यांनी आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून दिलं आहे, जेव्हा ते तकलीफमध्ये त्यांच्यासाठी आम्हाला प्रश्न उठवणं हे आमच्या भाजपची शिकवण आहे। धन्यवाद। हा जो डेपो आहे प्रकाश भाई, हा जो डेपो आहे नेमकं तुम्ही कुठे सूचित करताय की आम्ही 2 स्पॉट आधी त्यांना सूचित केलेले आहे प्रशासनाला मागचे 3-4 महिना अगोदर, तरी त्यांनी ते काही कारवाई केली नाही। आता आज लगेच त्याचे काम सुरू करून टाकला, म्हणून आमची नाराजी आहे। हा घरकुलचा तो ठीक आहे विषय, न्यायपालिका प्रविष्ट असल्यामुळे पेंडिंग पडला आहे, तो बी लवकर होईल। पण आधी आपण जिथे लोक राहता, नागरिक राहता, तिथे कचरा संकलन जरी डेपो नसला तो संकलन, आता कचऱ्याची कशी पण कंडिशन आहे आपल्याला बी माहिती आहे। तर नागरिकांच्या जेव्हा जीव धोक्यात येईल तर आम्ही जरी सत्ताधारी असले तर आम्ही काय मूग दडून बसायचे तर नाही ना, प्रश्न तर उचलावा लागेल। धन्यवाद। आहे जळगाव शहर महानगरपालिकेची जी लोकसंख्या आहे ती वाढत चाललेली आहे आणि घराघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे सुद्धा प्रशासनाचं काम आहे। त्या अनुषंगाने SWM अंतर्गत जो काही घनकचरा व्यवस्थापनाचा DPR मंजूर झालेला होता, त्यावेळेला प्रशासनाने आमचे स्थानिक जे काही अभियंता असतील त्यांच्याकडनं तपासणी करून सर्वेक्षण करून या 3 जागांचं, शहरातील 3 जागांचं आम्ही आयडेंटिफिकेशन केलेलं होतं। त्यामध्ये स्थानिक प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्थानिक नागरिकांचा विरोध होतो आहे। स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठीच हे आम्ही जे काही ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे तिथे डंपिंग होणार नाही आहे। ट्रान्सपोर्टेशन त्या घरातून जो काही कचरा येणार आहे त्या एरियामधल्या ज्या काही 15-20 भरत्या गाड्या असतील त्यांच्यातून येणारा कचरा हा कॉम्पॅक्टरमध्ये लोड होईल, तो लोड होऊन डंपिंगला जाणार आहे। तिथे पूर्ण शेड होणार आहे, आजूबाजूला कंपाऊंड पण होणार आहे। तरी पण जरी नागरिकांच्या आपल्याला ज्या काही आता निवेदन आलेले आहे, त्यांच्या ज्या काही सूचना आलेल्या आहे, महापौर ताई आणि उपमहापौर दादा यांनी आम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर पाहणी करून तेथील नागरिकांचे ज्यांनी जे काही पर्याय सुचवलेले आहे ते कुठल्या पद्धतीने योग्य अशा फायनल करून आम्ही तो शहराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। प्रशासनाचा काळ असताना स्थानिक आमदारांना देखील या संदर्भात तुम्ही चर्चा करू शकत होता, तशी चर्चा झाली नव्हती का? हे नियोजन करता सर्वेक्षण करून हे करण्यात आलेलं होतं, तरी पण आता ठीक आहे, आपण नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहे तर तशा पद्धतीने आपण ते तिथे पुन्हा सर्वेक्षण करून आपण त्याचं हे करूया। धन्यवाद। हा जो विषय होता, जेव्हा प्रशासनाचं हे होतं तेव्हा हा जो विषय आलेला होता, त्यामुळे आज ते सर्व इथे आंदोलनकर्ते इथे आलेले होते आणि तो विषय आम्ही समजून घेतलेला आहे। हा इथे डेपो खाली होणार होता कंडक्टरमध्ये घंटा गाडीचा, पण तो मी आयुक्त साहेबांशी आणि डेप्युटी कमिशनर यांच्याशी बोललेली आहे की लोकांनी आपल्याला पर्यायी 2 जागा आम्हाला दाखवलेल्या आहेत, त्या पर्यायी जागावर आम्ही स्पॉट व्हिजिट करूया आणि हे तिथे शिफ्ट करूया असं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि पुढे 2 दिवसात आपण त्या स्पॉट व्हिजिटला जाऊन येऊ आणि हा डेपो तिथे शिफ्ट करून घेऊया। नाही, हा जो विषय होता ना, हा जेव्हा आम्ही नव्हतो बॉडीमध्ये तेव्हा हा विषय झालेला होता, त्यामुळे आम्ही प्रशासक जेव्हा होतं तेव्हा हा विषय मार्गी लागलेला होता। नाही, मग आता आपण तो थांबूया ना, आता बहुमत आमचं आहे तर आम्ही आमचे 2 तिथले नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन नाही, त्यांची एक मागणी होती, विनंती होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं आलेलो आहे आणि तिच्यात कसा मार्ग काढता येईल निश्चित आम्ही त्यांच्यासाठी नाही, आता आपण आपली भागातील नगर चौक असतात त्यांच्याकडे नागरिक जातात, त्यांना निवडून देतात, म्हणून त्यांचं काम आहे इथपर्यंत नागरिकांबरोबर आले आणि त्यांनी आमची मागणी केली की इथं न करता दुसऱ्या पण आपल्याकडे पर्याय 3 जागा आहेत तर आपण निश्चित त्यांचा विचार करू।